नमस्कार, मी सौ अंजली आशुतोष मराठे. कुबेर फाउंडेशनच्या सर्वप्रथम प्रकाशित लघुकथा संग्रहामधील वेगवेगळ्या कथा घेऊन मी दर रविवारी तुमच्या समोर येत आहे. या कथा वाचनाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नवनवीन कथांच्या द्वारे नवनवीन विचार समाजापर्यंत पोहोचावेत आणि वेगवेगळ्या लेखकांची मंतव्य काय आहेत ते तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावं, हाच यामागचा उद्देश आहे. आज मी जी कथा घेऊन आले आहे ती आहे चंद्रकांत पागे यांची आणि कथेचं शीर्षक आहे इनोसंट क्राईम. कथेच्या शीर्षकावरनं तुम्हाला थोडीफार कल्पना आली असेल की ही कथा कशी असणार आहे ते. ऐकूया ही कथा काय सांगत आहे आपल्याला. एक मस्त बंगला, पोर्चवाला. एक BMW बाहेरून येऊन पोर्चमध्ये थांबते. संजय देशमुख गाडीतून उतरतो. पाठोपाठ 4 वर्षाच्या मुलाला घेऊन त्याची पत्नी संजना उतरते. नवरा बायको बंगल्याच्या पायऱ्या चढू लागल्यावर इतका वेळ मागच्या सीटवर बसलेला अनिकेत उतरतो. अनिकेत, वय वर्षे 8, इयत्ता 3रीतला चुणचुणीत मुलगा. पाठीवर स्कूल बॅग, हातात प्रोग्रेस कार्ड, चेहऱ्यावर उदासी, घराच्या पायऱ्या चढणाऱ्या आईवडिलांकडे पाहत घरी गेल्यावर आता काय काय ऐकायला मिळेल या विवंचनेत जड पावलांनी चालतो आहे. घरी गेल्या गेल्या 4 वर्षाच्या मुलाला कॉटवर बसवून संजना फोनकडे जाते. हो, आत्ताच आलो शाळेतून. काही नाही, अनिकेत खाली घसरलाय. दुसरा आलाय. किती मेहनत घेतली होती तुला माहीतच आहे. बघू आता फायनल परीक्षेच्या वेळेला काय दिवे लावतायत महाशय. तरी आता काल ज्या कॅप्सूल्सची जाहिरात पाहिली होती त्या कॅप्सूल्स आणल्या आहेत. तो प्रयोग करून बघणार आहोत आम्ही त्याच्यावर. अगं, IQ डेव्हलप करण्याच्या मेगा कॅप्सूल्स. आजपासूनच डोस सुरू करणार आहे. फायनलला पहिला आलाच पाहिजे. 3रीत असला तरी स्पर्धेच्या बाजारात उतरण्याची तयारी आत्तापासूनच करायला हवी. मग रात्री जागून अभ्यास करताना त्याला त्रास नको म्हणून अनिकेतसाठी स्वतंत्र रूम आहे. अनिकेत आल्यावर स्कूल बॅग ठेवण्यासाठी रूममध्ये जातो. पाठोपाठ संजय आणि संजनाही रूममध्ये जातात आणि त्याला 3 इडियट मध्ये बोमन इराणीच्या तोंडी दिलेलं वाक्य ऐकवतात. चांद पे जाने वाला पहला आदमी कौन? नील आर्मस्ट्रॉन्ग. ये तो सबको मालूम है, लेकिन दूसरे आदमी का नाम किसको मालूम है? जो फर्स्ट आता है उसी को याद किया जाता है. सेकंड आने वाले को कोई नहीं पूछता. समजलं का अनिकेत? फायनलला तुला पहिलं यावंच लागेल. आता तर आजपासून आपण IQच्या कॅप्सूल्सही चालू करणार आहोत. तू फक्त तुझ्या बाजूने जोर लाव. बाकीचं काम त्या कॅप्सूल करतील. आता मागे हटायचं नाही, तुला पहिलं यावंच लागेल. आणि त्याच दिवसापासून अनिकेतचा IQ मेगा कॅप्सूलचा डोस सुरू होतो. सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 मेगा कॅप्सूल्स दुधाबरोबर. अभ्यास मेगा कॅप्सूल्स, अभ्यास मेगा कॅप्सूल्स. अनिकेत इयत्ता 3रीच्या फायनल परीक्षेला पहिला येतो. आई वडील कौतुक करतायत. अनिकेत मात्र निर्विकार. तो स्वतःच्या खोलीत जातो आणि अचानक डोकं जड झाल्यासारखं त्याला वाटतं. काय करावं काही सुचत नाही. दोन्ही हातांनी डोकं धरून थोड्या वेळ तसाच खाली बसतो. बाकीच्या कुणाला काहीच कल्पना नाहीये रूममध्ये काय होतंय याची. संजय संजना फोनवरून अनिकेतच्या यशाचं गुणगान मित्रमैत्रिणींना सांगताहेत. IQ मेगा कॅप्सूल्समुळे IQ मध्ये किती फरक पडतो हे पाहण्यासाठी रोज मेगा कॅप्सूल्स खाऊन आणि वारंवार IQ टेस्ट देऊन देऊन आता अनिकेतचा परीक्षेच्या तयारीसाठीचा परफॉर्मन्स थोडा थोडा सुधारल्यासारखा वाटू लागलाय. प्रत्येक महिन्यातलं रेकॉर्ड मेंटेन केलं जाऊ लागलंय, अप टू डेट. संजय आणि संजनाची महत्वाकांक्षाही दिवसेदिवस वाढत चालली आहे. अनिकेतला सांगितलं जाऊ लागलंय, आता टीव्ही बघण्यात तुझा जास्त वेळ घालवू नकोस. बाहेर खेळायला जाणं बंद कर. एकदा का तुझं करिअर घडलं ना की मग काय हवं ते कर. आणि इयत्ता 4थी हा सगळ्या पुढच्या शैक्षणिक प्रवासाचा पाया आहे. हायस्कूलमध्ये जाण्याआधीच आमचं बाळ इतरांपेक्षा बुद्धिमान झालेलं आम्हाला डोळे भरून पाहिजे. वी लव्ह यू अनिकेत. प्रगतीची गती आणि प्रमाण आणखी वाढावी म्हणजे इतर कोणीही अनिकेतच्या जवळपासही फिरकू शकणार नाही असा विचार करून संजय आणि संजना आणखी एक निर्णय घेतात. IQ मेगा कॅप्सूल्सचा डोस वाढवण्याचा. आणि मग दिवसातून 3 IQ मेगा कॅप्सूल्स सुरू झाल्या. 3 मेगा कॅप्सूल्स खा, दूध पी आणि अभ्यास कर.
आणखी एका महिन्यानंतर दिवसातून 4 मेगा कॅप्सूल्स सुरू झाल्या. 4 मेगा कॅप्सूल्स खा, दूध पी आणि आणखी अभ्यास कर. अनिकेतचा चष्म्याचा नंबर वाढलाय. डोळे दुखू लागले. अचानक डोकं ठणकायचं प्रमाण वाढू लागलं. रात्री आपल्या रूममध्ये तासनतास डोकं धरून बसू लागला, एकटाच. दुखणं थांबेपर्यंत तो जोर जोरात मुठी आवळू लागला. आणखी थोड्या दिवसानंतर समोर तकिया ठेवून त्याच्यावर बॉक्सिंग केल्यासारखा ठोसे मारू लागला. आणि थोड्या दिवसानंतर बाथरूममध्ये भिंतीवर बुक्का मारू लागला. बाहेर सगळं शांत आहे, नेहमीप्रमाणे. पालक सभेत संजनाला सांगितलं, अनिकेत स्कॉलर आहे. त्याने फिजिकल ट्रेनिंगमध्ये प्रावीण्य मिळवावं, यासाठी तुम्ही त्याच्या स्पोर्ट्सकडे लक्ष पुरवलेत तर त्याचं पर्सेंटेज वाढायलाही मदत होऊ शकेल. अनिकेतला पॉवर सप्लिमेंट पावडर द्या. आणि आयक्यूच्या मेगा कॅप्सूल्स बरोबरच पॉवर सप्लिमेंट पावडर सकाळ संध्याकाळ द्यायला सुरुवात झालीच. सारस त्याच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांना पदोपदी आवाहन करणार. पण जेव्हा जेव्हा अनिकेत आपल्या छोट्या भावाला पिंटूला खेळताना बागडताना पाहतो तेव्हा त्याला खूप बरं वाटतं. पिंटूवर अनिकेतचा प्रचंड जीव. अनिकेत शाळेतून ट्युशनहून आला की पिंटूला घेऊनच तो आपल्या रूमवर जातो. मग दोघंही उशांनी मारामारी खेळतात, कॉटवर उड्या मारतात, रद्दी पेपरचे गोळे करून एकमेकांना फेकून मारतात. पिंटूला ही मस्ती खूप आवडते. मग अनिकेत पिंटूला उचलतो, मिठी मारून त्याचे पापे घेतो. साहजिकच पिंटूही त्याला बिलगलेलाच असतो. या श्रीमंत बंगल्यात अनिकेतला पिंटू हा एकमेव आधार, त्याच्या भावना समजून घेणारा. एके दिवशी पिंटू रूमच्या बाहेर जातो आणि अनिकेतला डोकेदुखीचा अटॅक येतो. या खेपेला जोरात. अनिकेत अस्वस्थतेने तडफडतोय, जोराजोरात मुठी वळतोय, तकियावर ठोसे मारतोय, बाथरूममध्ये जाऊन भिंतीवर जोऱ्या जोरात बुक्के मारतोय आणि थकून आपल्या बेडवर येऊन आडवा होतो. टेबल लॅम्प बंद करण्यासाठी, फॅन लावण्यासाठी उठण्याचेही त्राण त्याच्यामध्ये नाहीत. पूर्ण ढेपाळलेला, कंटाळलेला. पण या अवस्थेत आई वडील जवळ नाहीत. यामुळं त्याला आता आई वडिलांचा राग येऊ लागला. पण पिंटूच्या जन्माआधीचे, तो स्वतः लहान असतानाचे निरागस क्षण त्याला आठवत आहेत आणि तो सुखावतोही आहे. भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं. अभ्यास नाही, परीक्षा नाही, नंबर नाही, स्पर्धा नाही. किती छान दिवस होते ते. पण अचानक वस्तुस्थितीनं पुन्हा भानावर येतो. सध्याच्या दैनंदिनीतले सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखे सरकतात. त्याच्या रूमच्या खिडकीतून बाहेर डोकावतो. त्याला बरोबरीची सगळी मुलं खेळताना, बागडताना दिसतात. मी त्यांच्याबरोबर नाही हे दुःख त्याला बेचैन करतं. त्यात भरीत भर म्हणून एके दिवशी आईवडिलांचं बोलणं अनिकेतच्या कानावर पडतं. अनिकेत इज डुईंग वेल नाव, पण तो थोडा लवकर थकतो आहे आजकाल. त्यामुळे पिंटूसाठी या आयक्यू कॅप्सूलची सुरुवात आपण जरा आधीपासूनच करूया. म्हणजे दुसरी तिसरीत जाण्यापूर्वीच ही विल गेट यूज टू इट. Once we start the capsule course, he will be very well prepared right from the beginning. आणि अनिकेत सुन्न. म्हणजे पिंटूच्याही बाबतीत असंच होईल? अनिकेत कमालीचा अस्वस्थ होऊन जातो. त्याला सारखा हसणारा, बागडणारा, त्याला मिठी मारणारा, त्याच्या पप्प्या घेणारा पिंटू डोळ्यासमोर दिसायला लागतो. पिंटू तिसरीत गेला की त्यानंतर त्याचीही अवस्था माझ्यासारखीच होईल. नाही नाही नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. पिंटूच्या भविष्यकाळच्या विचारांनी आपल्या असहाय्यतेची त्याला कीव करावीशी वाटू लागते. त्याला स्वतःचाच राग येऊ लागतो. मला माझ्या लहान भावासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि तेही तो लहान असतानाच, म्हणजे आत्ताच. काय करता येईल? पिंटूला आयक्यू मेगा कॅप्सूल्स किंवा पॉवर सप्लिमेंट देऊ नका. त्याला मनसोक्त खेळू दे, बागडू दे, अभ्यासाचा ताण त्याला देऊ नका असं मी सांगितलं तर आई बाबा ऐकतील? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच मिळतं. पिंटूवरचं विलक्षण प्रेम अनिकेतला अंतर्मुख करतं. पिंटूला माझ्यासारखा त्रास होता कामा नये यासाठी मी काहीतरी करेनच. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेतून अनिकेत घरी आल्यानंतर पिंटूला आपल्या रूमवर घेऊन येतो. नेहमीप्रमाणेच दोघेही खूप खेळतात, खूप दमतात. अनिकेत रूमचा दरवाजा बंद करून घेतो. पिंटूला पाणी देतो. त्याच्या एका पाठोपाठ खूप पप्प्या घेतो. आज अनिकेतच्या पिंटूवरच्या प्रेमाला एक आगळं वेगळं उधाण आलंय. आपल्या भरल्या डोळ्यांनी अनिकेत पिंटूच्या डोळ्यात पाहत म्हणतो, पिंटू, आय लव्ह यू सो मच. आणि पिंटूला अचानक कॉटवरून ढकलतो.
त्याच्या तोंडावर उशी दाबतो. पिंटू, मोठा झाल्यावर तुला आयुष्यभर त्रास होऊ नये म्हणून मी तुला एकदाच त्रास देतोय. थोडं दुखेल पण एकदाच, असं म्हणत उशीवरचा दाब वाढवतो. पिंटू अर्ध्या मिनिटाच्या आत कायमचा शांत होतो. अनिकेत उशी बाजूला घेतो. पुन्हा पिंटूच्या असंख्य पप्पाया घेतो आणि मोठ्यांदे हंबरडा फोडतो. कॉटवरच्या उश्या जमिनीवर टाकतो. बेडशीट चादर विस्कटून जमिनीवर टाकतो. अभ्यासाची पुस्तकं वह्या टरा फाडून टाकतो. टेबल लॅम्प जोरात जमिनीवर आपटतो. टेबल खुर्ची आडवी पाडतो आणि पुन्हा पिंटूच्या थंड देहाजवळ जाऊन त्याच्या बेड्यासारख्या पप्प्या घेत राहतो. बाहेरून दरवाजा ठोठावला जाऊ लागलाय. पाठोपाठ संजय आणि संजनाचा आवाज. अनिकेत बेटा, दरवाजा बंद करून काय करतोयस? उद्याच्या रनिंग कॉम्पिटिशन तुला भाग घ्यायचा आहे, पहिलं यायचंय. स्कॉलरशिपच्या परीक्षेची तयारीही आता जोरात करायची आहे. चल बेटा, IQ मेगा कॅप्सूल आणि पॉवर सप्लिमेंट घ्यायची वेळ झाली आता. चंद्रकांत पागे यांची इनोसेंट क्राईम ही कथा हे खूप भयंकर आहे. म्हणजे हा विचारही खूप भयंकर आहे. आजकाल आई वडिलांच्या आपल्या मुलांकडून इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की त्यांचं बालपण, त्यांचं निरागसता ही कुठेतरी विटून गेलेली आहे, कुठेतरी हरवून गेलेली आहे. आणि या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही लहान मुलं कुठपर्यंत विचार करू शकतात ह्याची एक पुसटशी कल्पना या कथेमधून आपल्याला मिळालेली आहे. आणि जर ही कथा वाचून, ही कथा ऐकून सुद्धा पालक सुधारले नाहीत, पालकांनी यावर विचार केला नाही, तर अजूनही असे क्राईम्स, इनोसेंट क्राईम्स समाजामध्ये वाढू शकतात. खूप प्रकाश टाकलाय चंद्रकांत पागे यांनी या कथेवर. आणि आई वडिलांची जबाबदारी काय आहे किंवा पालकांची जबाबदारी काय आहे हे नेमकेपणानं सांगण्याचा खूप उत्तम असा प्रयत्न इथे केलेला आहे. एक अतिशय धक्कादायक अशी ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. आणि यासाठी कुबेरचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. त्यातील कथा लाईक करा, शेअर करा. तुम्हाला आवडतील त्यांना, तुम्हाला ज्यांना पाठवायच्या असतील त्यांना या कथेच्या लिंक्स पाठवा. आरंभमधील इतर कथांच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली तुम्हाला आढळतील. तुम्ही तिथे जाऊन त्या कथा सुद्धा ऐकू शकतात आणि तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. पुन्हा एकदा पुढच्या रविवारी मी नवीन कथा घेऊन तुमच्या समोर हजर होईन. तोपर्यंत बाय बाय.